भगवंत रांगणदाराच्या हळवे तळात तुम्ही सांगा आपल्या मुलाला दूध कधी देतात? बोलत करा खाली बसलेले आपल्या मुलाला दूध कधी देतात? बोला ना, आपल्या मुलाला दूध कधी देता तुम्ही? कधी ज्या दिवशी डेअरी बंद असेल त्या दिवशी आपल्या पोराला म्हणतो घे दूध, घे दूध. ही पोरं हागणीवर बसत, कारण का चांगला माल तिकडे झाला. बघा लक्षात ठेवा, एक सासू होती, सासू आणि सून होती. सून काय करायची? चोरून काय करायची? भात खायची. काय खायची? नपल्याचा भात. माहितीये का नपल्याचा भात? हो, तुम्हाला करतोय नपल्याचा भात माहित आहे ना? नपुल्या नाही, नपुल्याचा भात कोण खाल्ला? सांगा. नपुल्याचा भात कोण खाल्ला? हा करा. वा 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 वा. 1 2 3 4 4 माहित आहे. म्हणजे ह्याने ज्या ह्याने खाल्ल्या नाही ज्याने खाल्ला नाही त्या स्त्रिया नकुल्याचा भात खात होत्या. लक्षात ठेवा. हो, आणि सुनला बी चोरून काय करायचं? दूध प्याचा नाव ठेवा. सासू इकडे तिकडे गेली, पातीला घ्यायची, वरली शाय काढायची आणि कोणाची लावायची. तिला चोरून प्यायची सवय होती. परंतु दसऱ्याचे दिवस होते आणि दसऱ्याच्या दिवस असं सासून सांगितलं सुनला काम का म्हणले घेऊन आण कपडे. घेतला मिळा कात्रच्या गाठ्यात आली. तिनं विचार केला, आपण जर दूध आपलं धुणं दिवस बसले, सासू नकुल्याचा भात खाल्ल्याशिवाय राहणार नाही. हो, तिनं काय केलं? सगळं धुणं घेतलं, पाण्यात बुडवलं, तसंच उचललं. काय केले? पाण्यात जसं बुडवलं होतं तसंच उचललं, डोक्यावर घेतली, घरी आली, धुणं ठेवलं आणि मग घरात जाऊन इकडे तिकडे पाहिलं. सासू घरात नाही. पातीला दूध काढलं, गरम केलं, त्याला साय आली आणि ती काय केली? परातीत घेतली. पण जर मी परातीत दूध जर प्यायला लागले, तेवढ्या जर सासू आली तर घोटाळा व्हायचा. म्हणून काय केली? आतल्या खोलीत गेली. आज सासू लढा चालू होता. कशाचा? नकुल्याच्या भाताचा. लक्षात ठेवा. सुनबाई काय म्हणली? आत्या कोरडा भात जाणार नाही, संग खा.